हॅलो, मी अश्विनी. बाहेर इतका पाऊस पडत आहे आणि संध्याकाळच्या वेळेला चहाबरोबर छान असं भडंग मिळालं तर, ते पण पुदिना फ्लेवरचं. चला तर मग आज करूया पुदिना फ्लेवरचं भडंग. हो, बरोबर ऐकलात. पुदिना फ्लेवरचं भडंग. चला तर मग करूया. चिरमुरे घेतले मी 2 लिटर. त्याच्यासाठी मी पुदिन्याची पानं घेतलेत, हिरवी मिरची घेतली आणि एक मुठभर फुटाणे घेतलेत, शेंगदाणे घेतलेत. शेंगदाणे, फुटाणे तुमच्या आवडीनुसार करू शकता. आणि इथं 2-3 मी गड्डे लसणाच्या पाकळ्या घेतलेत. असं ठेचून घेतलेत. त्याच्यानंतर मेन इन्ग्रेडियंट म्हणजे ही पुदिन्याची चटणी. ही चटणी मी घरी आधीच बनवून घेतली होती. पुदिना, हिरवी मिरची, जिरं घालून मी असं छान पेस्ट बनवून तेलामध्ये छान फ्राय करून घेतले. नंतर अशी ही मी पेस्ट बनवून घेतले, कारण की हीच पेस्ट ह्या पुदिन्याच्या भडंगला फ्लेवर आणणार आहे. पहिला मी पातेल्यात जितकं लागतं तितकं तेल घालून घेतले. त्याच्यामध्ये एक 5 तिखटेप्रमाणे तुम्हाला जितकी तिखट मिरची लागते तितकी मिरची. त्याच्यानंतर पुदिन्याची पानं एक मुठभर घालायची आणि छान खरपूस भाजून घ्यायचं. त्याच्यानंतर ठेचलेल्या लसूण, परत कच्चे शेंगदाणे ते छान फ्राय करून घ्यायचं. त्याच्यानंतर फुटाणे शेवटी घालायचं, कारण की फुटाणे भाजलेले असतात. त्याच्यानंतर फुटाणे घालायचं. नंतर ही केलेली चटणी जितकी 2-3 चमचे तुम्ही घालू शकता, तुमच्या फ्लेवर जसा पाहिजे तसं. त्याच्यानंतर मी थोडीशी साखर घातली, वरून थोडंसं मीठ घातले आणि हे छान असं परतून घेतले. आणि हे बघू शकता किती सुंदर असा कलर आला आहे. ह्याच्यात मी कलर वगैरे काही घातलेली नाही, हे डायरेक्ट पुदिनाचाच कलर आहे. त्याच्यानंतर मी ह्याच्यामध्ये वरून आपले चिरमुरे घालून घेतले. 2 लिटर चिरमुरे घेतले. त्याच्यानंतर छान असं परतून घ्यायचं. सगळं चिरमुऱ्याला लागलं पाहिजे. एकदा करून बघा, खूप छान होतात. परत भेटते नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.